नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आज आम्ही भारताच्या दक्षिण टोकाला म्हणजे त्या ठिकाणी कन्याकुमारी या ठिकाणी आलेलो आहोत. तर त्याच्या तटावरती अतिशय सुंदर असा नजारा आणि सर्वत्र समुद्राचा हा नयनरम्य दृश्य पाहण्याकरिता आम्ही आलेलो आहोत. आणि इथून आता या नावेमध्ये बसून स्वामी विवेकानंदाच्या स्मारकाकडे आम्ही जाणार आहोत. तरी ही जी नावेची सफर आहे आणि समुद्राचे हे अतिशय डोळ्यांना भुलवून टाकणारे जे दृश्य आहेत हे पाहण्यासाठी नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण समुद्र आणि संपूर्ण पाहायला भेटेल. या ठिकाणी दोन प्रकारे लाईन केल्या जातात आणि तिथून बोटेमध्ये आपल्याला बसवलं जातं आहे. तर पुरुष आहे. तर आता आम्ही नावेमध्ये बसलेलो आहे आणि हा तुफानलेला समुद्र याच्यामध्ये या ठिकाणी सर्वजण अशा पद्धतीने नावेमध्ये बसून आता आम्ही आतमध्ये या ठिकाणी समुद्र विहार करत आहोत. तर पाहू शकताय हा स्वच्छंद असा किनारा आणि याच्यामध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहोत. पाहू शकता अगदी वाऱ्यावरती डुलल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही डुलत आहोत. सर्वजण याचा लुप्त आनंद घेत आहेत. समुद्र अगदी तुफानलेला आहे. आणि आता सर्वजण एक एक उतरून या ठिकाणी नावेतनं खाली येत आहेत. आणि आल्यानंतर इथून पुढे मंदिराकडे आम्ही जाणार आहोत. तर इकडे पाहू शकता मंदिराच्या दिशेने हा मार्ग जातो. तर अतिशय भव्य आणि सुंदर असा असणारा हा स्टॅच्यू आणि वरी असणारं मंदिर हे ठिकाण आपण पाहणार आहोत. तर या मार्गाने आपण या ठिकाणी वरी जाणार आहोत. तर या ठिकाणी वर आपण पाहू शकतो या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर एवढं सुंदर दिसतंय. वाह, पाहू शकता या पायऱ्यांनी आता मंदिरामध्ये जाणार. खूपच छान. इकडच्या साईडला हा समुद्र किनारा आणि या बाजूला मंदिराचा हा नजारा. अशा दृष्टीने आता आपण वर जाणार आहोत. आणि फायनली या वरच्या किनाऱ्यावरती आलेलो आहोत जिथे अतिशय भव्य अशा खूप महाकाय मोठ्या शिळेवरती या मंदिराची स्थापना केलेली आहे. चालेल. आणि इकडे आता मंदिराच्या दिशेने संपूर्ण कन्याकुमारी नगरी या समुद्राच्या काठावरती बसलेली आहे ही या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता या मंदिराच्या दिशेने वरती आलेलो आहोत. आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी हे भव्य असं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आता सर्वजण या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. आणि आता मंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. फोटोग्राफी रिस्ट्रिक्टेड आहे त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ बंद करतोय. नंतर आल्यानंतर परत कंटिन्यू करूया. तर आता मंदिरातनं बाहेर आलेलो आहे आणि हा मंदिराचा बाहेरचा नजारा वा काय सुंदर आहे. एवढं सुंदर या ठिकाणी वातावरण दिसतंय. वा 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 वा, खूपच छान. पाहू शकता एवढा सुंदर परिसर आणि अगदी थेट या महासागरातून आपल्याला हे सर्व दृश्य मी दाखवतोय. घर बसल्या आपल्याला या समुद्राच्या दर्शनाचं भारताचं दक्षिण टोक असणारं हे कन्याकुमारी, या कन्याकुमारीचं दर्शन आपल्याला होत आहे. चला आणखीन पाहूया संपूर्ण परिसर. आणि आता समोरच्या साईडने आल्यानंतर हा स्टॅच्यू आहे. या स्टॅच्यूकडे पण आपण जाणार आहोत.
त्याच्यासाठी जाण्यासाठी बनवण्यात आलेला हा पूल, या पुलावरनं पलीकडे जाणार आहोत. तर आता या पुलावरनं पलीकडे आपण स्टॅच्यूकडे जाऊया. तर समोरून आता इकडे या ब्रिजच्या साह्याने ब्रिज चालून आपण या स्टॅच्यूकडे आता जाणार आहोत. तसा सूर्यही मावळतीला आलेला आहे. तेव्हा सूर्य मावळतीचाही आनंद कदाचित या ठिकाणी आपल्याला भेटेल अशी शक्यता वाटते. मात्र पाहूया काय होते. तर या समुद्राच्या काठावरनं ब्रिजच्या माध्यमातून आपण पलीकडे जात आहोत. पाहतोय अगदी हावडा बीचप्रमाणे याही ब्रिजचं काम असलेलं पाहायला मिळतंय. पहा, अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी पाहू शकतायत अगदी काचाचं, या ठिकाणी आपण काचावरनं चालतोय. खालच्या साईडला काच आहे, त्याच्यामुळे आपण वरनं चालतोय मात्र खालून काच दिसतोय, अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. खाली जर पाहिलं तर अगदी चक्कर यावी असा नजारा आहे. लक्ष देऊन जर खाली पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही, अशी ही परिस्थिती. खालचं पाणीही पाहू शकता, असा हा नजारा आहे. या ठिकाणच्या लाटा पाहू शकता, या लाटासुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि याच्यावरून आपण चालतोय, असा हा नजारा. तर समोर आलोय, त्या ठिकाणी जाणार आहोत. पहा काय सुंदर या ठिकाणी अतिशय छान प्रकारे तयार करण्यात आलेली ही कृती आहे. तर अगदी 6 वाजता हे समोरील जे स्टॅच्यू मंदिर आहे हे बंद होतं, त्यामुळे लवकरात लवकर या मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. चला लवकरात लवकर. आणि या पायऱ्यांनी आता आपण वरी जातोय. हे संपूर्ण अशा पद्धतीने फायनली वर आलेलो आहेत. वा, सुंदर एकदम मस्त नजारा आहे. सूर्य आता मावळतीला येतोय, त्यामुळे दिसणारे हे सर्व नजारे हे अप्रतिमच असणार आहेत. समुद्राच्या पाण्यांचा कलकलाटही पाहू शकतो, हाही अप्रतिमच. आणि हा संपूर्ण दृश्य दाखवण्यासाठी आलेलो मी हे अप्रतिमच. हा स्टॅच्यू पाहू शकता, अगदी स्टॅच्यू आहे. मान अगदी वर करून टोपी अशा अवस्थेमध्ये याला पाहावं लागतं. संपूर्ण दगडापासून बनवलेला हा स्टॅच्यू आहे. संपूर्ण स्टॅच्यूला बनवण्यासाठी दगडाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तुफान गर्दी आहे, तुफान गर्दी. तर या गर्दीतून आता आपण पुढं जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करूया. वरच्या बाजूने वा 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 काय दृश्य दिसतंय, हे दृश्य पाहू शकता. आता मी 2 मिनिटासाठी व्हिडिओ बंद करतो आणि थोडेसे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. खूपच सुंदर नजारा आहे, त्यामुळे जरा फोटो काढून घेतो. फोटोचा थोडा मोह आवरावा लागला कारण वेळ होतोय आणि फोटोचा मोह आवरून आता खाली जातोय. आणि पुनश्च आता या लाईनने बारीने परत या ठिकाणी आम्ही खाली जायला निघालेलो आहोत. तर सर्वजण अगदी बारीने या ठिकाणी खाली जात आहेत लाईनने पद्धतशीर. आणि बोटा या ठिकाणी आम्हाला नेण्यासाठी पुढे सज्ज तयार आहे. पाहू शकता या ठिकाणी असणारे ह्या ज्या बोट आहेत, या बोटीच्या माध्यमातून आता आपल्याला खाली जायचं आहे. ही जी बोट आहे त्या बोटीने आता सर्वजण खाली जाणार. असं हे सुंदर असणारं ठिकाण पाहून आता याला दृश्याला परवानगी देत आम्ही या ठिकाणी आता बाहेर निघत आहोत. बोटीमध्ये बसूया आणि पुनश्च या ठिकाणी परत जाऊया. तर अशीच नवनवीन व्हिडिओ आणि या दक्षिण भारत यात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपणही या ठिकाणी या व्हिडिओ पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच या ठिकाणी संपूर्ण भारत यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि सर्वांना
नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे.